काही क्षण असे असतात जे फक्त कॅमेऱ्यात कैद होत नाहीत, तर आयुष्यभरासाठी मनात साठून राहतात. आणि आजचा दिवस तसाच होता. नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात घरकामाने झाली, पण मनात एक वेगळीच उत्सुकता होती. कारण आज आमचा छोटा यक्षित बालवारकऱ्यांच्या दिंडीत विठ्ठलाच्या रूपात सहभागी होणार होता. या दिवसाची तयारी मात्र आजपासून नव्हती बरं. गेल्या 2-3 दिवसांपासून मी त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने विठ्ठलाचा मुकुट आणि कानातील कुंडले बनवत होते. प्रत्येक छोट्या गोष्टीत प्रेम होतं, प्रत्येक स्पर्शात भक्ती होती. कारण ही फक्त सजावट नव्हती, तर एका आईच्या भावना होत्या. यापूर्वी मी त्याला बऱ्याच वेळा वारकरी बनवलेला आहे, परंतु विठ्ठल बनवण्याची ही पहिलीच वेळ. तयारी पूर्ण झाली आणि तो क्षण आला. यक्षितला विठ्ठलाच्या वेशात तयार केलं. त्याच्याकडे पाहताच काही क्षण मी फक्त त्यालाच पाहत राहिले. खरंच जणू छोटासा विठुरायाच माझ्यासमोर उभा होता. आम्ही दिंडीत पोचलो. टाळ मृदंगाचा नाद, जय हरी विठ्ठलाचा गजर आणि भक्तीने भरलेलं वातावरण. प्रत्येक पाऊल पंढरीच्या वाटेवर चालल्यासारखं वाटत होतं. सर्वांनी एकत्र येऊन पसायदान म्हटलं, विठ्ठल रखुमाईची पूजा केली आणि त्या क्षणी मनात फक्त एकच भावना होती, कृतज्ञता. त्यानंतर रिंगणाचा उत्सव सुरू झाला. वारकऱ्यांचा आनंद, महिलांनी खेळलेली फुगडी, मुलांचा निरागस उत्साह, प्रत्येक दृश्य मनाला स्पर्श करून जात होतं. कार्यक्रम संपला, पण या दिवसाने आठवणींची एक सुंदर ओंजळ कायमची आमच्यासोबत ठेवली. यक्षितच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य आणि विठ्ठलाच्या नामात रंगलेला हा दिवस आमच्यासाठी खरोखरच अमूल्य ठरला. जर तुम्हालाही हा सुंदर अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच भक्तिमय, कौटुंबिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या ब्लॉग्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.